नमस्कार, मी जागृती तुमच्या सर्वांचे स्वागत करते माझ्या चॅनलवर। तर आज आपण मोत्याच्या मुंडळ्या अत्यंत सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागतील ते पाहूया। फर्स्ट आपल्याला 0 mm गोल्डन बीड्स, पर्ल्स, 2 mm गोल्डन बीड्स, कॅप, ड्रॉप शेप क्रिस्टल, राउंड क्रिस्टल, 0.3 mm वायर कटर, राउंड नोज प्लायर, बॉल पिन, पर्ल स्ट्रिंग। फर्स्ट आपण बॉल पिन मिडलमध्ये कट करून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये एक कॅप, ड्रॉप शेप क्रिस्टल, पुन्हा कॅप आणि 7 इंचेसची पर्ल चेन कट करून घेतली होती ती घेणार आहोत आणि 2 वेळा रॅप करून घेणार आहोत। एक्सेस राहील ती कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण लटकन तयार करून घेतलेले आहे। तर आपल्याला एक फ्लावर बनवून घ्यायचे आहे। त्यासाठी एक बॉल, 0 mm गोल्डन बीड, 0.3 mm च्या वायरमधून आपण ओवून घेणार आहोत। आधीच मी बनवून ठेवलेले होते। तर त्यासाठी ना आपल्याला तीच वायर पुन्हा ओवून घ्यायची आहे पर्लमधून। गोल्डन बीड्समधून ओवून घ्यायची नाही, फक्त पर्लमधून ओवून घ्यायची आणि त्याला टाईट करून घ्यायचं। हे फ्लावर कसे बनवायचे हे तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्यावरती देखील एक व्हिडिओ बनवेन। त्यानंतर आपण एंडला फ्लावर राऊंडमध्ये येण्यासाठी एंडवरती 2 वेळा रॅप करून घ्यायचं। 0.3 mm च्या वायरमध्ये एक रेड क्रिस्टल आपण घालून घेणार आहोत आणि त्याला 2 वेळा रॅप करून घ्यायचं आहे मोत्याच्या बाजूने। त्यानंतर 0 mm गोल्डन बीड्स आपण 8 बीड्स करून घेणार आहोत। रेड क्रिस्टलच्या बाजूने त्याला राऊंडमध्ये घेतल्यानंतर ना सगळ्यात फर्स्ट जो गोल्डन बीड घातला होता त्यामधून आपण पुन्हा वायर ओवून घेणार आहोत। फर्स्ट मोठे टाईट पकडायचं आणि वायर खेचून घ्यायची। त्यानंतर आपल्याला त्याला दुसऱ्या बाजूने ओवून घ्यायचे आहे जेणेकरून ते दोन्ही साईडने टाईट होईल। वायर रॅप करून घ्यायचे आहे बॉक्स टाईपमध्ये। त्यासाठी आपण टोटल 8 गोल्डन बीड्स राऊंड केले होते। त्या प्रत्येक 2-2 गोल्डन बीड्सच्या साईडने आपण त्याला एक बॉक्स क्रिएट करतो। दोन सेक्शनमध्ये डिवाइड करून असा हा बॉक्स क्रिएट होतो। त्यानंतर ना प्रत्येक 2 गोल्डन बीड्सच्या मध्ये जी गॅप राहते त्या गॅप पासून ते दुसऱ्या गोल्डन बीड्सच्या मधल्या गॅप पर्यंत आपण त्याला रॅप करून घ्यायचं, म्हणजे तो टोटल एक स्टार क्रिएट होतो। 2 बॉक्सचा एक स्टार। अशा प्रकारे आपले हे फ्लावर रेडी होते आणि लास्टला आपण त्याला 2 वेळा मोत्याच्या साईडने रॅप करून लॉक करून घ्यायचं आहे। लटकन्सला आपण 3 mm च्या वायरमध्ये ओवून घ्यायचे आहे आणि फोरहेडवरती देखील एक पट्टी येते। लटकन आणि फोरहेडची पट्टी दोन्ही पण 7 इंचेसच्या मार्जिनमध्ये कट करून घेतलेली होती पर्ल स्ट्रिंग आणि त्याला आता आपण 3 mm च्या वायरमध्ये ओवून घेऊन त्याला ट्विस्टमध्ये रॅप करून घेणार आहोत। ह्या ठिकाणी आपण जम्परिंग देखील यूज करू शकतो, पण जम्परिंग ओपन वगैरे होऊ शकते। तर 3 mm ची वायर किंवा कोणतीही वायर आपण यूज करून जर ओवून लॉक केलं तर ते निघण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे आपण तशा प्रकारेच लॉक करणार आहोत। त्यानंतर आपण जे फ्लावर्स रेडी केलेले ते आपण इथे जोडणार आहोत। 2 ते 3 वेळा आपण त्याला पर्ल्सला 2 वेळा राऊंड करून लॉक करून घ्यायचे। दुसऱ्या साईडला देखील आपण तसेच अटॅच करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्या मुंडोळ्या तयार झालेल्या आहेत। याला आपण मागून ॲडजस्टेबल दोरे लावून फायनल तयार करणार आहोत। आणि ह्या मुंडोळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवीन डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।